हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे सकाळी लवकर उठून माझं ना असं पटकन स्वयंपाक करायचा प्रयत्न चालू होता, कारण त्याच्यानंतर मला करायची होती पूजा अक्षय तृतीयाची. तर पूजा कशी करायची काय ते तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहे. तोपर्यंत तुम्ही पहा माझी पोळी केवढी टम्म फुगली आहे, अगदी माझ्यासारखीच. तर इथे ना स्वयंपाक वगैरे माझा करून झालेला होता. मग तोपर्यंत ह्यांनी ना नैवेद्य बनवला आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलेला आहे देवाला. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी माझं आवरून वगैरे घेतलं, जरा हातपाय वगैरे धुवून केस विंचरून पूजेसाठी मी तयार होत होते. तर तयार वगैरे झाले आणि त्याच्यानंतर तयारी सुरू केली पूजेची. तर इथे ना मी पूजेची मांडणी करून घेत आहे. तर त्यासाठी ना आपल्याला मी पानं मांडून ठेवले, 2-2चे 3 विडे मांडून ठेवलेले आहेत. दिवे वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि आपल्याला असा ना लक्ष्मीनारायणाचा फोटो पाहिजे. लक्ष्मीनारायणाचा नसेल तर लक्ष्मीचा नुसता असला तरीसुद्धा चालेल, किंवा सत्यनारायणचा वगैरे असेल तर तोसुद्धा चालतो. तर अशा पद्धतीने आपल्याला देवांची पहिला गणपतीचा अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी आणि बाळकृष्ण किंवा विष्णू यांची मूर्ती असेल तर त्यांची आपल्याला अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे. त्याच्याच नंतर आपल्याला तिथे श्रीयंत्र ठेवून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. त्याच्यावरती कुंकुमार्चन वगैरे करून घ्यायचं आहे. आजच्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुलदेवीचा मंत्र असे आपल्याला जप करायचे आहेत, किमान 16 वेळा तरी. त्याच्यानंतर ना मग आपल्याला ना एक मंगल कलश भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा तांब्या घ्यायचा आहे स्वच्छ आणि वाळलेला. त्याच्यामध्ये ना पूर्ण असे तांदूळ भरून घ्यायचे आहेत. त्याला मी असं गजरा वगैरे बांधून घेतलेला आहे. नसेल गजरा तरी काही हरकत नाही, खोता म्हणून मी बांधलेला आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला पानं किंवा असे तांदूळ टाकून हळदी कुंकू टाकून त्याच्यावरती तो कलश ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कवड्या, नंतर 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, लवंग आणि काही सोन्याचा दागिना असेल तर ते अशा पद्धतीने इथे आपल्याला त्याच्यामध्ये भरून त्याची पूजा करून घ्यायची आहे, लक्ष्मी स्वरूप मानून. आणि अशा पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयाची छान अशी पूजा करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सेवासुद्धा करायची आहे. मी सांगितलेल्या सेवा सगळ्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि लक्ष्मी अष्टकम यांचंसुद्धा पठण आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे. तर पूजा जी आहे ती मी सकाळी केली होती, पण आपण दिवसभरात केव्हाही या पूजा करू शकतो, कारण आजचा मुहूर्तच खूप चांगला आहे. अक्षय असा आज जी कामं केलेली असतात ते आपण अक्षय अशी टिकून राहतात, त्याच्यामुळे आपल्याला चांगली अशीच कामं करायची आहेत. तर सायंकाळी सुद्धा ही पूजा आपण करू शकता. केली नसेल तुम्ही तर नक्की करा. आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्की तुमच्यावर राहो, हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.